म्युच्युअल फंड कसे काम करतात हे जाणून घ्यायचंय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. म्युच्युअल फंडची मूलभूत संकल्पना. म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून फंड मॅनेजर्स वेगवेगळ्या शेअर्स, बॉन्ड्स किंवा सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करतो. याला सरळ साध्या भाषेमध्ये म्युच्युअल फंड म्हणतात. तर इन्व्हेस्टर कडून पैसे कसे जमा होतात? तर तुम्ही SIP किंवा लमसम द्वारे पैसे गुंतवतात. हे पैसे म्युच्युअल फंड कंपनीकडे जातात आणि ते पुढे गुंतवणुकीसाठी वापरले जातात. याच्यामध्ये फंड मॅनेजरची भूमिका खूप महत्वाची असते. तर ती एक भूमिका काय आहे? तर फंड मॅनेजर हा तज्ञ असतो. ह्या क्षेत्रातील तज्ञ असल्यामुळे तो मार्केटचं अनालिसिस करून योग्य शेअर्स किंवा बॉन्ड्स निवडतो. त्याचं काम रिस्क कमी करून रिटर्न्स वाढवणे हे आहे. त्याच्यामुळे तो योग्य शेअर्स आणि बॉन्ड्स आणि इतर कम्युनिटीमध्ये गुंतवणूक करतो. डायव्हर्सिफिकेशन काय आहे? तर डायव्हर्सिफिकेशन म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये तुमचे पैसे वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळ्या ऍसेट क्लास आणि वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये विभागले जातात. त्याच्यामुळे रिस्क कमी होते. तर ऍसेट क्लास म्हणजे जसं की तुमचं कम्युनिटी आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, इत्यादी इत्यादी. NAV नेट ऍसेट व्हॅल्यू म्हणजे काय? तर NAV म्हणजे म्युच्युअल फंडचा दर. रोजच्या मार्केट व्हॅल्यू नुसार NAV बदलतो. तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये युनिट्सच्या आधारावर खरेदी करत असता. तर आपण आता बघूया की SIP म्हणजे काय? तर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. SIP म्हणजे दर महिन्याला एक ठराविक रक्कम गुंतवणूक करे. यामुळे मार्केटचा जो व्हॅलॅटिलिटी आहे त्याच्यामुळे बॅलन्स होते आणि लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन होते. तर आता आपण एक्सपेन्स रेशो म्हणजे काय ते बघूया. तर म्युच्युअल फंड कंपनी तुमच्या गुंतवणुकीवर काही खर्च करते, म्हणजे फंड मॅनेजमेंट फीस आहे, ऍडमिनिस्ट्रेशनचे चार्जेस आहेत, याला एक्सपेन्सेस रेशो म्हणतात. तर तो तुमच्या गुंतवणुकीतून थोडासा डिडक्ट होत असतो. वेल्थ क्रिएशन प्रोसेस नेमकी कशी आहे? तर म्युच्युअल फंड मधून वेल्थ क्रिएशन कसा होतो? तो लॉंग टर्म मध्ये कंपाऊंडिंगच्या इफेक्टमुळे तुमचे पैसे वाढतात, म्हणजे चक्रवाढ पद्धतीने. म्हणजे तुम्हाला जो परतावा मिळतो, रिटर्न्स मिळतात, ते परत रिइन्व्हेस्ट होत राहतात. त्याच्यामुळे तुम्हाला कंपाऊंडिंगचा इफेक्ट म्हणून खूप चांगल्या पद्धतीने तुमची वेल्थ क्रिएशन होते. तर आपण यानंतर बघूयात की फायदे आणि जोखीम म्युच्युअल फंड मध्ये काय काय आहे. तर म्युच्युअल फंडचे फायदे जसे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डायव्हर्सिफिकेशन हे एक महत्वाचा फायदा आहे. वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये तुमचे पैसे गुंतवले जातात. दुसरा आहे प्रोफेशनल मॅनेजमेंट, म्हणजे तज्ञ लोक तुमचं फंड मॅनेज करतात. आणि तिसरा आहे महत्वाचा फायदा ट्रान्सपरन्सी. त्याच्यामुळे तुम्हाला कुठं तुमचे पैसे गुंतवले जातात हे पूर्ण तुमचं ट्रान्सपरंट असते. म्हणजे सेबीच्या गाईडलाईन नुसार तुम्हाला पूर्ण इत्यंभूत माहिती म्युच्युअल फंड मध्ये दिली जाते की तुमचे पैसे मध्ये कुठले शेअर्स परचेस केलेले आहेत, कुठले कधी विकलेले आहे, याची पूर्ण माहिती, त्याचे फंड मॅनेजमेंट चार्जेस काय, ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाते. तर जोखीम काय आहे? तर जोखीम ही आहे की मार्केटची व्हॅलिडिलिटी, म्हणजे मार्केट जे काही रोज बदलत असतं सारखं, तर ही एक रिस्क आहे. इंटरेस्ट रेटची पण रिस्क आहे, ती त्या मानाने कमी जादी होत असते, परंतु लॉंग टर्म मध्ये चांगली वेल्थ क्रिएट होते. पुढच्या व्हिडिओत आपण म्युच्युअल फंडचे प्रकार बघणार आहोत, म्हणजे इक्विटी, डेब्ट आणि हायब्रिड फंड याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. तर पुढचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. तर म्युच्युअल फंड मध्ये SIP सुरू करण्यासाठी तुमचे प्रश्न कमेंट मध्ये विचारा किंवा मला थेट कॉल करा. तर मी MP नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीचा विश्वासू साधता, विश्वासाचा फंड म्युच्युअल फंड. तर मित्रांनो, YouTube, Facebook, Instagramवर मला फॉलो करा. धन्यवाद. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकींना मार्केटमधील जोखमी संभवतात. स्कीम संबंधी सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचा.